नमस्कार, एस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाशिकच्या मेरी येथील श्रमिक बहुउद्देशीय संस्था आणि एस क्लासेसच्या वतीने श्रम नारी रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक येथील यशवंत मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या वैशाली सपकाळे तसेच उपक्रमशील शिक्षक किशोर सपकाळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 151 महिलांचा गौरव करण्यात आला. श्रमिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 151 महिलांना सन्मानचिन्ह, नथ, ताज तसेच सन्मानपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, नगरसेविका दीपाली गीते, नगरसेविका दीपाली ननावरे, पोलीस निरीक्षक सोहम माचरे, जनसंपर्क अधिकारी धनंजय धुमाळ तसेच खजिनदार रवींद्र पाटील यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रमिक बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सपकाळ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भातील तसेच संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांसंदर्भात आपल्या मनोगतामध्ये आढावा घेतला. उपक्रमशील शिक्षक किशोर सपकाळे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महिला तसेच नागरिकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप काकड, किशोर सपकाळे, रुपेश देशमुख, सुनील गांगुर्डे, नंदकिशोर वानखेडे, अविनाश दरगवडे, मनीषा गांगुर्डे, नुपूर सपकाळे, हेमा वानखेडे, मैथिली सपकाळे तसेच एस क्लासेसचे विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश कोकाटे यांनी केले. एस न्यूजसाठी प्रतिनिधी पंचवटी. धन्यवाद. दोघं पण पशु पक्षी प्रेमी आहेत आणि 8वी आणि 10वी त्याच्यातील आनंदानंद इयत्ता 8वी आणि त्यानंतर अभिनंदन चव्हाण इयत्ता 10वी हे दोघं आले असतील तर यांनी तरी व्यासपीठावर यायचंय. म्हणजे त्यांनी आतापर्यंत बऱ्याच अशा झाडांवर या ठिकाणी पशु पक्ष्यांसाठी त्यांचं संवर्धन मॅडमांचा सत्कार मी आमच्या सत्कार मॅडमांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सोहळ्यामध्ये मला सरांनी या ठिकाणी उपस्थित केलं त्याबद्दल प्रथम मी आभार सरांचे मानतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनींनी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक म्हण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्या एका स्त्रीचा, एका महिलेचा हात असतो. अलीकडच्या काळामध्ये ही म्हण अजून थोडीशी चेंज झालेली आहे. प्लेअर म्हणून इयत्ता ती 4थीची विद्यार्थिनी 10 वर्षांची आहे. तिने या ठिकाणी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. तिच्या पालकांना पण या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्या ती नॅशनल प्लेअर म्हणून तिला या ठिकाणी गोल्ड मेडल मिळालेलं आहे. त्याबद्दल तिचा पण